नमस्कार समाज बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यांना जय कुळो जय भीम. तर आत्ता आम्ही आहोत काहीकडे आळीमध्ये, काहीकडे गल्लीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत आमचे आजोबा. आमच्यासोबत आहेत आमचे आजोबा. आत्ता आमच्या पाठीमागं बघू शकता भरपूर सारे झाप आहेत, भरपूर सारे फोकं ठेवलेले आहेत जे विणलेले नाही अजून. तर आपण आपल्या बाबांना विचारणार आहोत हा काहीकड्यांचा व्यवसाय कसा असतो, ते लोक हे कसं विणतात, हे जे फोकं आहेत ते कशापासून काढलेले आहेत, सर्व काही विचारणार आहोत. परत गुन्हाचा व्यवसाय काय असतो सर्व काही विचारणार आहोत. तर बघा, बोला. पूर्वी आपलं समाज या गावाहून त्या गावाला जायचं कशासाठी तर पोट भरण्यासाठी. तिथं पाट्या टोपले विणायचे, कणगी विणायचे सीझनमध्ये आणि ज्वारी बाजरी करायचे आणि ते ठेवण्यासाठी शेतकरी लोक घ्यायचे. आणि जे पाट्या वगैरे जे होते हे कचरा काडी शेण बिन उचलण्यासाठी ते विकत घ्यायचे. असा तो पारंपरिक धंदा पूर्वीपासून होता. आता कालांतराने काय झालं, हे ताडीमुळं हे शिंदीचे झाडं सगळं नष्ट होत गेलेले आहेत. बरं, एक प्रश्न होता असा की आपण फोकं वगैरे कधी विणलेले आहेत का? मी लहानपणापासून फोक कापलेले बी आहे, विणलेले आहे आणि ट्रकनी माल आम्ही आणत होतो. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्याच्यामुळं लोक दुसरे धंदा व्यवसाय करायला लागलेले आहेत. बरं, अजून एक प्रश्न असा होता की भरपूरदा आपल्याला काहीकडे समाज म्हटलं की समाजामध्ये द्वेष या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला कधी असा वैयक्तिक अनुभव आलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला द्वेष किंवा निंदा बघायला मिळालेली आहे काहीकडे समाजाच्या बाबतीत? आता तसं जर पाहायला गेलं तर निंदा वगैरे एकूणाचं कोणा करायला त्यांना वेळच मिळत नाही आहे. आणि काही कार्यक्रम असेल, कोणाचं काय जमवायचं असेल, कोणाचं काय करायचं असेल, ते सर्व लोक एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन सर्व काय त्यांचं कार्यभाग ते साध्य करीत असतात. आणि कुठल्याही देवाधर्माचं असून दे, कुठं बी असून दे, कोणतंही कार्य असून दे, लग्न असून दे, जमाजमी असून दे, ते एकत्रित येऊन ते पार पाडतात. बरं, आता काहीकडे समाज आहे त्याच्यामध्ये असे कोणते आडनाव आहेत जे म्हणजे म्हणतो ना आपण एका समाजाचे हे आडनाव आहेत, तसे काहीकड्यांचे कोणते आडनाव आहेत आणि त्याच्याबरोबरच काहीकडे समाज आत्ता कोणत्या स्थितीवर आहे या काळात? आता तसं जर पाहिलं तर आपल्यामध्ये 5 कुळी आहेत आमच्यामध्ये. इथं एक हनुमंत, बिजले आणि मरकल हे जाधव म्हणून मानले जातात. आणि पृथ्वे आणि भणगे, अजून मानपडी म्हणजे ते दोन्हीकडे बी त्यांचं विवाह वगैरे ते कायचं करायचं ते करून टाकतात. त्याला मानपुत्र म्हणून त्याने मांडीवर घेतले म्हणून त्याला मानपडी हे नाव पडलेलं आहे. बरं, आता आपण बाबांना विचारणार आहोत. इथून आपण एक झाप घेऊयात आणि विचारूयात की ह्याला बनवण्याची प्रक्रिया काय असते. आता आपण थोडंफार वरच्यावर जाणून घेतलेलं आहे, परंतु थोडंसं खोलात जाऊन आपण जाणून घेऊयात. तर बाबा सांगा की याला बनवण्याची प्रक्रिया कशी असते? आता पूर्वी कसं होतं, शिंदीचे झाडं भरपूर होते. त्याच्यामुळं ते शिंदीचे झाडं कापायचे त्याचे बंडल बांधायचे, वाळून बंडल बांधून ते ट्रकनी गाड्यांनी आणायचे आणि ते चिरायचे आणि त्याच्यापासून हे बनवायचे. परंतु ते झाडं नष्ट झाल्यामुळं आता काय करावं हा त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. तेव्हा आम्ही काय केलं, त्याला ते शिंदीचे झाडं तर सगळं संपत आलेले आहे. मग आता काय करायचं, मग आम्ही उपाय काढला त्यातून, कारण नारळाच्या झाडापासून ते विणायचे. मग नारळाचे फळं कापून ते चिरून आणि त्याच्यापासून करंडे, टोपल्या तर काय टिकू शकत नाही त्याचे, पण जे माल भरण्यासाठी जे लागतात ते सर्व विणतात त्याच्यापासून. बरं, आता बाबा फुलावर कोबू, अजून जो तरकारी माल जो आहे नेतात शेतकरी लोक, त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून देतात. बरं, आता बाबांनी आपल्याला जी प्रक्रिया आहे ती खूप सुंदरपणे समजवलेली आहे. आता अजून थोड्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. आता जसं विजयंती समाज आहे त्याच्यामध्ये पारधी, काहीकडी, छप्परबंद, लमान असे भरपूर समाज आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची युती आहे का सगळे वेगळे वेगळे आहेत? त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ते कसं आहे, समाज फार मोठा आहे. आता मोठा असल्यामुळं आता शिरूरमधले जो समाज आहे ते बाहेर एवढं फिरलेले नाहीत. काम करायचं, कष्ट करायचं आणि भाकर तुकडा बनवून आपल्या पोटभाणी भरायचे एवढं त्यांना माहिती होतं. परंतु आता काय झालं, दिवसेंदिवस माहिती होत गेले म्हणून ते आता सगळ्या समाजामध्ये फिरायला लागले आहेत, बसायला लागले आहेत. कोणाचं लग्न कार्य असलं त्यांना बोलवतात, तेच येतात. आता सर्व एकत्रित
येऊन ते कार्यभाग साध्य करतात. बरं, आता आपण भरपूर माहिती घेतलेली आहे, तर आपण गुन्नाचा व्यवसाय, ज्याला आपण फॅन्ड्री पण म्हणतो, म्हणजे डुकराचा व्यवसाय, त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकणार आहोत. विचारूयात बाबांना की लहानपण आपण म्हणजे बालपणी त्यांनी कसं व्यवसाय पाहिलेला आहे व कसं काय चालू आहे ते आपण जाणून घेऊयात. आता पूर्वी कसं या गावात त्या गावात गेले तर ते पहिलं आपलं एक मान आहे पूर्वीपासून, म्हणून ते डुकराचं फेंडरीचं ते पहिलं मारायचे आणि त्याच्यापासून ते सगळेजण वाटेत घालून ते सर्व पोरं बाळं सगळं ते खायचे. बरं, म्हणजे जर फॅन्ड्री पकडायचं असेल, भरपूर लोकांना प्रश्न आहे, तर कसं आहे, कन्नी वगैरे काय असतं ते आपल्या प्रेक्षकांना सांगून द्या. आता ते धरायचं म्हणल्यावर त्यावेळेला कसं होतं, बोळ्या वगैरे होते, ते असं उचकवले, ते बोळ्यातून आलं तर त्या रस्सी घ्यायचे, रस्सीला काठी बांधून त्याला कंगीसारखं बनवायचे आणि त्याच्यात ते फसवायचे आणि असं टाकलं ते गुंतून जायचं. गुंतल्यानंतर त्याला ओढून पाय धरून त्याला परत बांधायचे, चारी पाय तोंड बांधून उचलून एकाला द्यायचे, मग ते नदीला घेऊन जायचे. मग तिथं त्यांना त्याची व्यवस्थितशीर सगळं जिथलं तिथं करून भाजून भिजून सगळं मटण वगैरे करून सगळं वाटून घ्यायचे ते. बरं, आता आपण हे सर्व काही जाणून घेतलेलं आहे आणि आपण खरंच आपल्या आजोबांचे आभार व्यक्त करू, कारण त्यांनी भरपूर माहिती अशी आपल्याला दिलेली आहे. एकदा बघून घ्या तुम्ही, झाप वगैरे कसे असतात, फोकं वगैरे कसे असतात, एकदा बघून घ्या. हे बघा, रात्रीची वेळ असल्यामुळे आपल्याला थोडा टॉर्चचा आधार घ्यावा लागतो आहे. हे बघा, हे सगळं आपल्याला इथं बघायला मिळतं आहे. तर चला, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे, पण एकदा शेवटची प्रतिक्रिया आपण आपल्या आजोबांची घेऊयात. कसं म्हणजे आपल्याला समजा आता काहीकडे म्हटलं किंवा हे आळीत असेल तर काय असे मोठे कोणते संघर्ष असतात, तुम्हाला बालपणी कोणते संघर्ष सहन करावं लागले ते सांगा. आता पहिलं कसं होतं, फोक मिळत नव्हतं, करायचं आणि खायचं एवढंच त्यांना माहिती होतं. परंतु आता काय झालं, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे. लोकसंख्या वाढत असताना आता मुलांना शाळेत टाकतात, मुलं शाळेत शिकायला लागलेत आणि चांगल्या चांगल्या पदावर ते रुजू पण झालेले आहेत आणि ते व्यवसाय आता कमी कमी होत चाललेलं आहे. आधी मुलांना शिकवणं एवढंच पर्याय त्यांच्याकडे उरलेलं आहे. नोकरी पाणी लागून कुठंतरी धंदा पाणी करून व्यवस्थिशीर जीवन जगू शकतील असं त्यांचा प्रतिक्रिया आहे. बरं, आता एकदम शेवटचा प्रश्न आपण विचारणार आहोत, त्यानंतर ही मुलाखत आपण बंद करणार आहोत. पहिलं म्हणजे समाज प्रबोधन जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक नाव खूप जास्त घेतलं जातं, ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपण बाबांना विचारणार आहोत की कैकाडी समाज असू दे, पारधी समाज असू दे, छप्परवन समाज असू दे किंवा कोणताही विजेंटी समाज असू दे, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला काय काय दिलं आहे व त्यांच्यामुळं आपल्याला काय काय फायदे होतात ते आपण एकदा विचारू. तसं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु तरी आता बाबासाहेब बोला ना. कोणाचं म्हणलं? बाबासाहेब आंबेडकर. आता बाबासाहेब आंबेडकर जो होते हे एक महामानव होऊन गेलेले आहेत आणि महामानव असल्यामुळं त्यांचं सर्व दूरदृष्टी जो होती गोरगरीब लोकांवरच ज्यादा होती. त्यांनी बरंच लोकांना संघटित केलं, एकत्रित करून चांगल्या रस्त्याला आणि चांगल्या मार्गाला लागले. तिथं पाणी मिळत नव्हतं प्यायला, ते विहिरी खुले करून दिले आणि ते चौदर तलाव जो होता तिथं कोणाला हात लावून देत नव्हते, ते पण खुल्लं करून टाकलं. असा बाबासाहेब आंबेडकरांनी हे लय मोठमोठे कार्य केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपला समाज, कैकाडी समाज त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या कामगिरीने आपला बी समाज त्याच मार्गावर जाऊन आज चांगल्या चांगल्या पदावर ते जात आहेत, मुलांना शिकवित आहेत आणि सुखा समाधानाने सगळं एकत्रितच अजून पण आहेत. तर बाबांनी आपलं जे मत आहे ते मांडलेलं आहे. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ आपण इथंच बंद करू. सगळ्यांना जय कुळो, जय भीम आणि वंदे मातरम.